सत्य जेव्हा दोरीला हार म्हणावं लागलं. खूप वर्षापूर्वी एका समृद्ध राज्यात एक राजा राज्य करत होता. त्याची सत्ता इतकी मोठी होती की त्याच्या इच्छेपुढे कोणाचेही काही चालत नसे. राजाने जे सांगितले तेच अंतिम सत्य मानले जाई. दरबारातील मंत्री, सरदार आणि प्रजाजनसुद्धा राजाच्या शब्दाला कधी विरोध करण्याचे धाडस करत नसत. एके दिवशी सकाळी राजाच्या मनात एक विचित्र इच्छा आली. तो थेट दरबारात आला आणि सिंहासनावर बसताच मोठ्या आवाजात म्हणाला, "मला स्वर्गातील फुलांचा हार गळ्यात घालायचा आहे. जगातील कोणत्याही बागेतील नव्हे, तर स्वर्गातील फुलांचा हार." राजाची आज्ञा ऐकताच संपूर्ण दरबार शांत झाला. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होते. स्वर्गातील हार? तो आणायचा तरी कसा? पण राजासमोर कोणी काही बोलण्याचे धाडस केले नाही. तेवढ्यात दरबारात उपस्थित असलेल्या एका विद्वान मुनींनी पुढे येत नम्रपणे सांगितले, "राजन, मी तुमच्यासाठी स्वर्गातील फुलांचा हार आणण्याचा प्रयत्न करीन." राजा आनंदित झाला आणि म्हणाला, "जर तुम्ही हे कार्य पूर्ण केले तर तुम्हाला मोठा सन्मान आणि भरघोस बक्षीस दिले जाईल." मुनींनी मान हलवली आणि ते निघून गेले. काही दिवस लोटले. राजा रोज उत्सुकतेने त्या हाराची वाट पाहत होता. अखेर एके दिवशी ते विद्वान मुनी दरबारात परत आले. राजा उत्साहाने म्हणाला, "मुनिवर्य, तुम्ही स्वर्गातील हार आणलात का?" मुनी शांतपणे म्हणाले, "हो राजन, हार मिळाला आहे, पण त्याबद्दल एक छोटी अडचण आहे." राजा चकित झाला. "काय अडचण?" मुनी म्हणाले, "हा हार फक्त पुण्यवान आणि सत्यनिष्ठ लोकांनाच दिसेल. ज्यांनी पाप केले आहे त्यांना हा हार दिसणार नाही." दरबारात कुजबूज सुरू झाली. राजा काही क्षण विचारात पडला, पण लगेच म्हणाला, "मग तो हार माझ्या गळ्यात घाला." मुनींनी हार घालण्याचा अभिनय केला आणि प्रत्यक्षात राजाच्या गळ्यात एक साधी दोरी घातली. राजाला ती दोरी स्पष्ट दिसत होती. त्याच्या मनात विचारांचे वादळ उठले. "ही तर साधी दोरी आहे, पण जर मी याला दोरी म्हटले तर मी पापी ठरेन, आणि जर हार म्हटले तर लोकांसमोर ही दोरी हार म्हणून घालून फिरावे लागेल." राजा काहीच बोलला नाही. तो शांत राहिला. त्याने मान हलवली आणि जणू काही तो सुंदर हार पाहत आहे असे दाखवू लागला. दरबारातील मंत्र्यांनी आणि सरदारांनी राजाकडे पाहिले. त्यांनाही दोरीच दिसत होती. पण प्रत्येकाच्या मनात तोच प्रश्न होता, जर आपण सत्य बोललो आणि ही दोरी आहे असे म्हटले तर आपण पापी ठरू, आणि जर राजाला हा हार दिसत असेल तर आपण विरोध कशाला करायचा? एकामागोमाग एक सर्वजण म्हणू लागले, "वा, किती सुंदर हार आहे! असा दिव्य हार आम्ही कधी पाहिलाच नाही." स्वर्गातील फुलांचा सुगंध दरबारात दरवळत आहे. खरे तर त्यांना काहीच दिसत नव्हते, पण सत्यापेक्षा भीती मोठी होती. दिवस गेले. राजा ती दोरी गळ्यात घालूनच दरबारात येऊ लागला. संपूर्ण राज्यात चर्चा सुरू झाली की राजाला स्वर्गातील हार मिळाला आहे. पण एके दिवशी दरबारातील एक जुना आणि प्रामाणिक सरदार गावाहून परत आला. त्याला या सगळ्या प्रकाराची काहीच कल्पना नव्हती. तो थेट दरबारात आला आणि राजाला पाहून आश्चर्याने म्हणाला, "महाराज, आजपर्यंत मी तुमच्या गळ्यात हिरे, माणिक आणि मोत्यांचे हार पाहिले आहेत,
पण आज ही साधी दोरी गळ्यात का अडकवली आहे? क्षणात संपूर्ण दरबारात शांतता पसरली. पुढच्या क्षणी मोठा गोंधळ सुरू झाला. पहा, याला हार दिसत नाही. हा नक्कीच पापी आहे. स्वर्गातील हार पाहण्याचे पुण्य याच्याकडे नाही. राजाही संतापला. त्याने लगेच सैनिकांना आदेश दिला, या माणसाला तुरुंगात टाका. सैनिकांनी त्या सरदाराला पकडले आणि तुरुंगात नेले. तो सरदार फक्त एकच गोष्ट बोलत होता, मी खोटे बोलू शकत नाही. मला जे दिसते आहे तेच मी सांगितले आहे. काळ पुढे सरकत गेला. पण त्या दिवसाने राज्याला एक मोठा धडा शिकवला. समाजात अनेकदा सत्य बोलणाऱ्यांचा आवाज दाबला जातो. लोकांना जे दिसते ते सांगण्यापेक्षा इतरांना जे ऐकायचे असते ते सांगणे अधिक सुरक्षित वाटते. सत्तेसमोर, भीतीसमोर किंवा समाजाच्या दबावासमोर अनेक लोक शांत राहणे पसंत करतात. पण इतिहास पुन्हा पुन्हा एकच गोष्ट सांगतो, सत्याला काही काळासाठी दाबता येते, पण त्याचा पराभव करता येत नाही. कारण शेवटी दोरी कितीही दिवस हार म्हणून मिरवली तरी ती दोरीच राहते आणि अंतिम विजय नेहमी सत्याचाच होतो. तुम्हाला कथा आवडली असेल तर कृपया चॅनेल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, त्यामुळे नवीन कथा तुम्हाला मिळत राहतील. आणि कॉमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही कथा कशी वाटली. कुटुंबीय आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.